बारामती पोटनिवडणुकीत मोठा विजय मिळवूनही सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांना एक आव्हान केलं आहे। नक्की काय म्हणाले आहेत सुनेत्रा पवार ते मी तुम्हाला सांगतेच, पण त्या अगोदर थोडक्यातला नक्की फॉलो करा, कारण तुमच्या आणि संबंध महाराष्ट्राच्या प्रेमामुळे थोडक्यातने यशस्वीरित्या 11 वर्ष पूर्ण केली आहेत। आता वळूया आपल्या महत्त्वाच्या विषयाकडे। सुनेत्रा पवार यांनी या निवडणुकीत मोठा विजय मिळवला असला तरी त्यांनी विजयाचा कोणताही जल्लोष न करण्याचं आवाहन केलं आहे। आजचा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावुक आहोत, असं त्यांनी नम्रपणे नमूद केलं आहे। दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष म्हणून मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये अशी विनंतीही त्यांनी केली आहे। आपल्याला संयम राखायचा आहे आणि दादांच्या विचारांना साजेसे वर्तन करायचं आहे, असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे। हा विजय मिळाला असला तरी त्यामागे असलेल्या आठवणी आणि भावना अधिक महत्त्वाच्या आहेत, हेच या कृतीतून दिसून येतं। राजकारणात पद मिळण्यापेक्षा अभिषेक बच्चन यांच्या सरकार चित्रपटात दाखवल्याप्रमाणे वारसा आणि विचार जपणं जास्त महत्त्वाचं असतं, याचीच आठवण आज सुनेत्रा पवार यांच्या या भूमिकेने करून दिली आहे। विजयानंतर असा संयम राखणं ही आजच्या राजकारणात काळाची गरज आहे, असं तुम्हाला वाटतं का? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच निवडणुकीच्या घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।